नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. आज व्हिडिओ असो हा की तुम्ही जर देवगडात रवाक येत असाल, पर्यटनासाठी येत असाल, लांब लांबसून कसून येत असाल आणि तुमका अशा चांगल्या ठिकाणी म्हणजे जरी गर्दी नाही आहे, काय नाही, गाड्यांचा आवाज नाही, गोंगाट नाही, अशा ठिकाणी तुमका जर रूम्स रवाक हवे असतील, AC नॉन AC, आणि त्या रूमपासनं तुमका सगळी ठिकाणं अगदी जवळ हवी असतील, तर अशा तुमका हॉटेलकडे मी आज घेऊन जातोय. तुमका सविस्तर माहिती सांगतोय. त्या हॉटेलपासनं देवगड किल्लो, देवगड पवनचक्की गार्डन, देवगड बीच आणि देवगड बाजारपेठ, सगळे ठिकाणी अशी बरेच ठिकाणं त्या हॉटेलपासून अगदी हाकेच्या अंतरावरच तुम्ही ते रवा केलास तर तुमका सगळा सोयीस्कर पडतला. चला तर मग माझ्या सोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, ह्यो हा देवगड निपाणी हायवे आणि आता मी चाललोय नांदगावसून देवगडच्या दिशेन. तर तुम्ही नांदगावपासून आत इलास ना देवगडात येऊ तर तुमका शिरगाव लागतला, तळे बाजार लागतला, पुढे सरळ सरळ यायचा, जामसंडे बाजारपेठ लागतली, देवगड बाजारपेठ लागतली आणि मग देवगड बाजारपेठेतून खाली जायचं आपल्या देवगड किल्ल्यावर. तर मंडळी, मी तुमका माझ्या व्हिडिओसून त्या ठिकाणच दाखवत नाही, हॉटेलच रिसॉर्टच दाखवत नाही, तर त्या ठिकाणापर्यंत जाणारा रस्तो हा उजवीकडे वळाचा की डावीकडे वळाचा ह्या थोडक्यात पण सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, मी आता इलय जामसंड्यात मेन बाजारपेठेत. या आपल्या डाव्या साईडीक श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल हा आणि हैसून आपल्याक आता पुढे जाऊचा. पुढे आपल्याक लागतला कॉलेज रोड नंतर लागतलो मांजरेकर नाको, त्याच्यानंतर लागतला SD डेपोचा तुमका मी दाखवते. चला, मी आता इलय मांजरेकर नाका क्रॉस करून पुढे SD डेपोकडे. आता ह्या डाव्या साईडीक आपला देवगड SD डेपो हा आणि उजव्या साईडीक जाता रोड तो तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आणि तलाठी ऑफिस अशी थंय कार्यालय आहेत. आणि ह्या आपला देवगड SD डेपो, या देवगडचा रिक्षा स्टँड आहे SD डेपोच्या बाहेरच. आणि या सरळ रोडने आपल्या खाली जाऊचा देवगड बाजारपेठेत. आणि मित्रांनो, देवगड बाजारपेठ क्रॉस करून मी येऊन पोहोचलोय खालच्या रोडला, देवगड बंदरच्या रोडला. मित्रांनो, ह्यो रोड अरुंदा, तुमची 4 व्हीलर असतात ना आणि समोरून मोठी गाडी गेली तर जरा सावकाश जावा, कारण खूपच अरुंद हा रस्तो. आणि माका आता हे बघा, देवगड बंदरावर इलास ना की तुमका एक छोटो लेफ्ट हा, तो लेफ्ट घेऊन आपल्याक जाऊचा. राईट घेतलास तर जातलास आनंदवाडी रोडला, पण आपल्याक घेऊ बघा लेफ्ट घेऊन पुढे जाऊचा देवगड किल्ल्याच्या दिशेने. तसंच मित्रांनो, पुढे 200 मीटर इलास ना की पुन्हा ह्यो एक छोटो लेफ्ट हा चढावा. राईटलाच गेलो तो देवगड बंदरावर, देवगड धक्क्यावर, आणि आपल्याक पुन्हा लेफ्ट घेऊन या टर्न मारून जाऊचा वरच्या साईडीक. आणि तुमका हय इलेल्याचा कळतला कसा, तर आपल्या डाव्या साईडीक पवनचक्की गार्डन, पवनचक्के दिसतले आणि आपला देवगडचा बीच दिसतला. मग तुम्ही समजान जावा आपण बरोबर रस्त्याक हव. आणि त्या आता बीच सोडून आपल्याक ह्या बरोबर चढाव मारून जाऊचा वर. आणि ह्या बघा डाव्या साईडीक आपला देवगडचा मेन बीच आणि हे वरती पवनचक्के आहेत आणि थंय गार्डन हा. तर आता बघा आजचो व्ह्यू कसो हा तो, आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण आता चाललो हॉटेलच्या दिशेने. आणि मित्रांनो, चढाव मारून वर इलास ना की सरळ रोडला तुमका लगेच मस्जिद दिसतली, मोठी मस्जिद हा. त्या मस्जिदीकडनं सरळ सरळ पुढे जायचं. आता आपला अंतर थोडाच राहिला, 1-1.5 किलोमीटर भर अंतर हा. आणि पुढे इलास ना मस्जिदीकडसून काय तुमका बोर्ड दिसतला आपल्या आमंत्रण हॉटेलचा. तर मग त्यांना पुढे गेलास की तुमका हाकेच्या अंतरावर आपला हॉटेल हा. आणि मित्रांनो, फायनली मी इलय आपल्या रिसॉर्टच्या जवळ, आमंत्रण रिसॉर्ट. ह्या बघा बोर्ड मोठा लावलेला. आणि हो बघा, ह्यो समोर देवगड किल्लो हा. थंयसून देवगड किल्ल्याक आतमध्ये जाऊ वाटा. आणि मी आता जातले लेफ्टला. देवगड किल्ल्याच्या बरोबर समोरच आपला रिसॉर्ट हा. बघा 5 रूमचा बनवलेला हा, मस्त हा. काही टेन्शन नाही, तुम्ही येवा आणि एकदा तरी राहून जावा. आणि बारीक सारीक कामं चालू होत. ह्या किचन चालू हा, किचनचं काम चालू हा. आणि ह्यो देवगड किल्ल्याचा संपूर्ण परिसर हा, बघून घ्यावा एकदा. मित्रांनो, मी येऊन पोहोचले देवगड किल्ल्यात आणि ह्या आपल्या मित्राचा हा हॉटेल आमंत्रण. तुम्ही कधी इलास ना तर नक्की भेट द्यावा एका. आणि तुमका व्ह्यू दाखवते बघा. आमंत्रण हॉटेलच्या समोरच या गणपती बाप्पाचं मंदिर हा, किल्ल्यातलो गणपती. आणि त्याच्या मागे लाईट हाऊस हा. आणि समोर बघा व्ह्यू समुद्राचा हा. तुमका नंतर मी टेरेसवरनं पण जाऊन दाखवते व्ह्यू कसो हा, काय हा तो. पण हॉटेल एकदम छान हा. AC नॉन AC दोन्ही रूम आहेत. एकदम स्वच्छता वगैरे एकदम भारी हा. आज म्हटलं तुमका दाखवूया. आणि त्याचा किचनचं काम पण चालू हा. आता नवीनच बनवला ना, त्यामुळे लवकरात लवकर तो चालू करीत सगळा जेवण वगैरे, नाश्ता वगैरे. तर मी तुमका आज दाखवते रूम कसो काय आहे तो. तर बघा, ह्यो हा बेडरूम.
आणि स्पेस वगैरे पण चांगली आहे. आणि समोरच बघा बाल्कनीत ना देवगड किल्ल्याचा एकदम दृश्य पण भारी वाटतं. सीन पण मस्त आहे. तुमका बघू पावसातीलाच राहा तर एकदमच भारी आहे. उन्हाळ्यात फॅनची पण गरज नाही, एसीची गरज नाही, समोरूनच वारो येता. आणि ह्यो आपल्या महाराजांचो किल्लो हा, देवगडचो किल्लो. तर तुम्ही लगेच जाऊ पण शकता चलत, कारची पण काही गरज नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे रूमच, सगळे रूम असेच सेमच, काही फरक नाही. तुमका रूममध्ये ए सी पण हा, टी व्ही हा, फ्रीज हा बघा, फ्रीज पण दिलेलो हा त्यांनी. त्यामुळे तुम्ही काय थंड वगैरे सगळं ठेवू शकतास, सामान ठेवू शकतास. आणि कपाट पण मोठा बऱ्यापैकी हा, तुम्ही तुमचे बॅग्स वगैरे कपडे वगैरे पण आरामात ठेवू शकतास. नंतर तुमका मी दाखवतोय टॉयलेट बाथरूम. तर बघा एकदम भारी आहे, मस्त केलेलो हा, स्पेस पण चांगलो हा आणि स्वच्छता एकदम भारी आहे, एक नंबर. मी तर एका 5 स्टार देईन. तुम्ही येवा नक्की, व्हिजिट करा. अजून थोडा काम चालू आहे, रूम बऱ्यापैकी तयार आहेत, काही टेन्शन नाही आहे. आणि बाकीचा त्याचा झाडा वगैरे लावचा काम चालू आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करीत. आणि मेन म्हणजे ना ह्यो व्ह्यू हा, तो देवगडचो व्ह्यू तुमका बाकी खयच्याच हॉटेलला बघू नाही मिळायचो असो व्ह्यू. एकदम समुद्राच्या जवळ ह्यांनी बनवल्या ना रिसॉर्ट हा, हॉटेल. तर तुम्ही येवा नक्की, भेट द्यावा. येलास तर माझं नाव सांगा, माझो मित्रच हा एकदम खास. बिंदास तुमका माझं नाव सांगलास ना तर तो कमी करून रूम देत बऱ्यापैकी. तर मित्रांनो आता जाऊया आपण टॅरेसवर. तुमका टॅरेसवरनं लुक दाखवतोय. वरती संध्याकाळचो पण लुक मस्त असता. संध्याकाळी एकदम तुम्ही बसलास ना तर एकदम भारी वाटता. बघा तुमका एकदा येवा नक्की, भेट द्यावा या हॉटेल, तुमका नक्की हॉटेल आवडा. हो बघा, ह्यो आता तुमका व्ह्यू पूर्ण दिसता टॅरेसवर इल्यावर, या गणपतीचा मंदिर. आणि ह्यो पूर्ण देवगड किल्ल्याचो परिसर हा. आणि ह्यो आपलो समुद्र. आणि हे बघा, हे आपले पवनचक्की गार्डन पण जवळ आहे. तुमका मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे ह्या हॉटेलकडनं ना तुमका अगदी देवगडचो समुद्र, देवगडचो किल्लो, देवगडचा पवनचक्की गार्डन, देवगडचा गणपती मंदिर, देवगडचो बोटीचो धक्को, देवगडचा लाईट हाऊस आणि बरेच असे गोष्टी ना एकदम हाकेच्या अंतरावर. म्हणजे तुम्ही हय रवा गेलास ना तर तुमका लांब जाऊची खयच गरज नाही, सगळा जवळ आहे. त्यामुळे येवा नक्की, भेट द्यावा. आणि ह्यो व्हिडिओ, ह्या हॉटेल, हे रूम्स तुमका कसे वाटले ते माका नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडलो ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको. बऱ्यापैकी मी दाखवलं ह्या हॉटेलची माहिती आहे. आणि या हॉटेलचे डिटेल्स तुमका मी देतोय, त्यांचा व्हिजिटिंग कार्ड तुमका मी माझ्या व्हिडिओत टाकतोय. श्री अभय जाधव म्हणून माझा मित्र आहे, का कॉन्टॅक्ट करा आणि तुमची बुकिंग लवकरात लवकर करा. देवगडात इलास तर या बेस्ट हॉटेल हा, बेस्ट रूममध्ये स्वच्छता, पार्किंग वगैरे चांगला बऱ्यापैकी या, स्पेस पण जास्त पार्किंगला. त्यामुळे तुम्ही कार वगैरे आणला तर काहीच प्रॉब्लेम नाही होतो. आणि मित्रांनो मी आता उतारले टेरेसवरनं खाली आणि मी आता हॉटेलकडनं जातोय देवगड समुद्राच्या दिशेने. हैसून देवगड समुद्र पूर्ण दिसता, देवगड किल्ल्याच्या बाजूकच ह्यो व्ह्यू हा, तुम्ही बघा. हैसून मी हॉटेलकडनं चालत अगदी 2 मिनटात दिलंय, 2 मिनटं पण माका लागली नाही. देवगड किल्ल्याच्या बाजूकच असल्यामुळे रिसॉर्ट आपला हा योग बरा पडता. तुम्ही संध्याकाळची पण येऊ शकता. तर मित्रांनो आपल्या रिसॉर्टकडे कसा योग होया, काय योग होया, खैना योग होया, तर मी तुमका आपल्या व्हिडिओत बऱ्यापैकी सांगितलंय. तर बघा, समजून घ्यावा. आणि काही प्रॉब्लेम असतात ना येऊचो तर तुमका मी शेवटला व्हिजिटिंग कार्ड देतोय माझ्या व्हिडिओत. त्या व्हिजिटिंग कार्डवर नंबर दिलेले आहेत अभय जाधव, त्याका फोन करा आणि त्याका विचारा काय चुकला तर, काय तुमका विचारूचं असत तर, इन्क्वायरी करूची असत तर ती पण करा. आणि मी आता व्हिडिओ हे संपवतोय. आणि आजचो माझो व्हिडिओ तुमका कसो वाटलो तो नक्की माका कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूक विसरू नका. चला तर मग मंडळी, आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यावा, बरे राहा. श्री स्वामी समर्थ.